तुळसी ध्यान उभे ठेवून करकटावरी ठेवूया करकटावरी ठेवूया करकटावरी ठेवूया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान मकरा कुंडले तळपती श्रवणी मकरा कुंडले तळपती श्रवणी कौस्तुभमने विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान कामने माझे हेचे सर्व सुख कामळे माझे हेची सर्व सुख कामने माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गावो विठ्ठल वाचे गावो विठ्ठल वाचे गावो विठ्ठल स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल वाचे गाऊ विठ्ठल वाचे गाऊ विठ्ठल स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गावो विठ्ठल वाचे गावो विठ्ठल वाचे गावो विठ्ठल स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मेळी तुम्ही आम्ही खेळी मेळी तुम्ही आम्ही खेळी मेळी तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे गदारोळी आनंदे गदारोळी आनंदे तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे गदारोळी आनंदे गदारोळी आनंदे मजा कुंचे गरुडा टके शृंगारणिके करोनी शृंगारणिके करोनी शृंगारणिके करोनी गरुडा टके शृंगारणिके करोनी शृंगारणिके करोनी शृंगारणिके करोनी तुम्ही आम्ही खेळी मेळी तुम्ही आम्ही खेळी मेळी आम्ही खेळी मेळी तुम्ही आम्ही खेळी मेळी तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे गदारोळी आनंदे गदारोळी आनंदे तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे गदारोळी आनंदे गदारोळी आनंदे कामने हेची निट जवळी वाट वैकुंठा जवळी वाट वैकुंठा जवळी वाट वैकुंठा तुम्ही आम्ही खेळी मेळी तुम्ही आम्ही खेळी मेळी आम्ही खेळी मेळी तुम्ही आम्ही खेळी मेळी तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे गदारोळी आनंदे गदारोळी आनंदे तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे गदारोळी आनंदे गदारोळी आनंदे स्वल्प वाटे चला जाऊ स्वल्प वाटे चला जाऊ
वाटे चला जाऊ स्वल्प वाटे चला जाऊ वाटे चला जाऊ स्वल्प वाटे चला जाऊ स्वल्प वाटे चला जाऊ स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेडी मिळी गदारोळी आनंदे ध्वजा कुंचे गरुड टके शृंगारणिके करोणी तुम्ही आम्ही खेडी मिळी गदारोळी आनंदे पांडुरंगा करू प्रथम नाम प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाद आणि कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजू चित्तासी आपुल्या
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा दत्त माझे गुरु दत्त माझे तारू मजसी आधारू दत्तराज ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी महायोग पेटे तटे भीमरत्या वरम पुंडरी काय दातुमुनेंद्री समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेडे मेडी गदारोळी आनंदे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज या ठिकाणी निवडलेला अभंग श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्वाचा असा हा भगवंताच्या नामाचं महत्व सांगणारा गोड असा अभंग सेवेसाठी निवडला। आजची कीर्तन सेवा ज्या निमित्तानं आहे तो परिहार द्यायचा म्हणजे विश्व शांती केंद्र खरोखर फार मोठी सेवा आहे, अतिशय सेवा मोठी आहे आणि या सेवेचं फळ म्हणजे चेहऱ्यावरचं तेज काकूंच्या चेहऱ्यावरचं तेज म्हणजे या सेवेचं फळ आहे पहा। आणि ही सेवा अखंड त्यांच्या हातून ही घडावी आतापर्यंत घडत आलेले आहे त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच आपण पाहतो। कुणाच्याही भाग्यामध्ये सेवा नाही पहा, लक्षात ठेवा। काही लोकांच्या ठिकाणी भरपूर धन संपत्ती असते, भरपूर पैसा असतो, परंतु परमार्थ शून्य असतो। परंतु काकूंच्या बाबतीमध्ये किंवा कारडकर साहेबांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर परमार्थामध्ये फार मोठं योगदान आहे। अनेक मंदिरं उभारली आणि हा समाज भक्ती मार्गाला लावला। त्यांच्या बाबतीमध्ये फक्त एवढं बोलावं, हरी भजनी हे ढवाळीले
हरिभजनी हे ढवळिले जग. महाराज, हित असलेली सगळी काही माणसं जी आहेत की नाही, वयोवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत, ज्ञानी आहेत, अगदी लहानापासून थोरापर्यंत या सगळ्यांना घेऊन काकूंनी जो परमार्थ उभा केलेला आहे तो फार मोठा आहे महाराज. आणि त्याचा परिणाम एकच आहे, त्यांच्या जीवनामध्ये समाधान आहे. कारण परमार्थामध्ये समाधान मिळतं. पहा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्वालंकार, आनंदी निर्भर रुल्लत सु. काकूंनी सगळ्यांना एकत्रित केलं. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, आ करावा विचार, न लगे चिंता कोणासी, यारे यारे लहान थोर. इथं कुणाला काय चिंता आहे का? अजिबात नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. कारण परमार्थाशिवाय समाधान नाही, परमार्थाशिवाय सुख नाही. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. या देहाचा वापर परमार्थ करण्यासाठी करावा. भगवंतांना हा नरदेह कशासाठी दिलेला आहे याचा विचार प्रत्येक देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, तो या झाला फाटा बादिकेचा, हो तो या झाला फाटा बादिकेचा. देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, तो या झाला फाटा बादिकेचा, हो तो झाला फाटा बादिकेचा. देवे दिला देह भोजना गोमटा का भोजना भजना गोमटा, तोया झाला फाटा बादिकेचा. हे हात कशाला दिले हो महाराज? लोकांना मारण्यासाठी नाही, भगवंताचं नाम घेऊन टाळी वाजवण्यासाठी हे हात दिलेले आहेत. या मुखानं अभद्र बोलायचं नाही, वाचाळ बडबड करायची नाही. बोलायचं असेल तर हरी बोलायचं, नाहीतर गप बसायचं. हरी बोला नाही तरी या बोला. मला सांगायचं एवढंच आहे महाराज, बोलावा विठ्ठल. या डोळ्यानं काय करावं? पहावा विठ्ठल. त्या भगवंताचं सावळं गोजीर रूप पाहावं. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपली या, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळी माळ कंठे वैजयंती. आवडे हे रूप गोजरे सगुण, पाहता लोचन सुखावली. आता दृष्टी पुढे आयसा चितुराही, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. या देहाचा वापर परमार्थ करण्यासाठी करावा आणि आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यावं. आणि ते जन्माचं सार्थक करण्यासाठीच आपण इथं आलेलो आहे. पहा, या वारीला आलेलो आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी, आनिक न करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे भक्तीचा मार्ग आहे. पहा, भक्तिपंत बहु सुपा, पुण्य नागवे या पापा. त्यानं काय होतं? येणे जाणे खेपा, येणेची एके खुंटते. येणं जाणं संपतं, जीव जन्म मरणातून मुक्त होतो. आपल्याला यातून मुक्त व्हायचंय बरं का महाराज. या संसाराच्या मायाजाळातून मुक्त व्हायचंय. संसार कशाला म्हणतात? ज्या क्रियेमध्ये पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं, त्याला संसार असं म्हटलं जातं. यातून सुटायचंय आपल्याला. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरी शयनम. यह संसारे उपजेते नाशी, नाशिले ते पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा.
आणि यातून सुटायचं असेल तर या इंद्रियांनी काय करावं? दिली इंद्रिये हात पाय कान, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, केले तू दोडशी नारायण, केले दोडशी नारायण, नासे जीवापना भवरोगा. भाऊ म्हणजे संसार. या भवरोगातून मुक्त व्हायचं असेल तुटे भवरोग संचित क्रिया मानभोग आयसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. जीवनामध्ये आल्यानंतर परमार्थ करा, भगवंताचं नामस्मरण करा. महाराज नामस्मरण करावं, माझ्या तुकोबरायांसारखं नामस्मरण करावं. तुकोबराय चिंतनासाठी जायचे पहा. कधी भांडारा डोंगरावर जायचे तर कधी भामचंद डोंगरावर जायचे. मात्र जिजाबाईला प्रश्न पडायचा, मी भाकरी कोणत्या डोंगरावर घेऊन जाऊ? मोठा प्रश्न पडायचा जिजाबाईंना. एक वेळ तुकोबराय तिला बोलले होते, आवले, प्रेमानं आवले म्हणायचे, आवले तुला प्रश्न पडेल, मी कोणत्या डोंगरावर आहे तुला कळणार नाही. त्याच्यासाठी एक उपाय आहे, तेवढा तू फक्त कर. कारण आता एक डोंगर नाही देहू मध्ये, 3 डोंगर आहेत. कुठल्या डोंगरावर आहे मी तुला कळणार नाही. त्याच्यासाठी एक उपाय आहे, तेवढा तू फक्त कर. वर यायचं नाही, डोंगरावर यायचं नाही, फक्त पायथ्याला कान लावायचा. त्या मातीमध्ये माझी पावलं पडलेली आहेत, पायाचे ठसे पडलेले आहेत. कान लावल्याबरोबर आवले त्या मातीतून तुला काय ऐकू येईल? रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण. कान लावल्याबरोबर तुला काय ऐकू येईल? रामकृष्ण हरी. बघा महाराज, ज्यांच्या पायाची माती रामकृष्ण हरी म्हणते आहे, त्या तुकोबरायांचं वर्णन माझ्यासारखा पामर काय करणार हो? काय करणार? अहो, जनाबाईच्या थापलेल्या गोवऱ्या देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, आहे की नाही? आपल्या जनाबाई सांगत नाही मी, संत जनाबाई सांगतोय. थापलेली गौरी देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत होती महाराज. जनाबाईचा अधिकार फार मोठा बरं का महाराज. जगाचा मालक दळू लागायचा केवढा मोठा अधिकार आहे. जनाबाईनं पुढं म्हणावं आणि देवानं मागं म्हणावं. भक्तीमध्ये भरून गेलाय बघा तो. सुंदर माझे जाते गे फिरते मोते गे उभ्या गाऊ आणि पुन्हा यानं माग म्हणायचं. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे ओव्या गाऊ कौतुके तो ये रे बा विठ्ठला. आता हा कोण आहे? लाचावला भक्तीसी एवढा तो भुलून गेलाय. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. जनाबाईनं असं पुढं म्हणायचं आणि देवानं तेच माग म्हणायचं. माझे पंढरीचे आई. आता हा कोण आहे? एवढा तो भुलून गेलेला आहे. मला सांगायचे एवढंच आहे महाराज, भक्ती करावी जनाबाईंनी करावी. स्वतः जगाच्या मालकानं जनाबाईचे अभंग लिहिले पहा. जनाबाईच्या मुखातून निघालेले अभंग देवानं लिहिले. केवढा मोठा अधिकार आहे. हा महिला मंडळ तुमची परंपरा फार मोठी आहे, फार मोठी आहे. अहो एक सांगू का मी तुम्हाला, महाभारतामध्ये अर्जुनाच्या डोक्याची केस श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणत होते. आपल्या डोक्याची केस पांढरी झाली आता.
तरी देखील परमार्थ कळना. काय काय जण टक्कल पडलं, आता माझं पडले तरी देखील परमार्थ आपल्याला नाही कळाला, अजून नाही कळाला. म्हातारपणामध्ये नाही परमार्थ होणार महाराज. म्हातारपणामध्ये कशा अवस्था होणार आहे? मज नाही हात पाय डोळा पडली झापण, कर नाही बधीर झाले वाचा बोले भोवण, नाक मुख गळू लागले लाड आणि शेंबूड, श्वाना परी गती झाली अवघे करती हाड हाड, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार केला, न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा, म्हातारपणी थेटे परसे खोकला, हात कपाळा लावणी बैसे, खोबऱ्याची वाटी झाली असे मुख, गळतसे नाक श्लेष्मपुरी, बोलू जाता शब्द नाही चहा नीट, गडगडी कंटकप भारी, शेजारी म्हणते मरी नाका मिला आणि ला कंठाळा येण्यामा. अशा अवस्थेत होईल का परमार्थ? सांगा बर, होईल का? इंद्रिय साथ देत नाहीत महाराज. आणि अशा वेळेस कळतं परमार्थ करावा. जेव्हा दिसत नाही तेव्हा वाटतं ज्ञानेश्वरी वाचावी, जेव्हा ऐकायला येत नाही तेव्हा वाटतं कीर्तन ऐकायला जावं. आता उपयोग आहे का? कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, आराहाते निराळी रांडापुरे सकळ, कळू येईल अंतकाळी. म्हणून वेळ वाया न घालवता या वाटेला लागा. कोणती वाट? भक्तीची वाट. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. आपण देह नाही, आपण कोण आहोत? आपण आत्मा आहोत हे ज्ञान प्राप्त करून घ्या. मात्र हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुण कोणते पाहिजेत? विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. आपल्या ठिकाणी वैराग्य नाही, वैताग आहे. वैताग वैताग आहे. नाहीतर काय काय लोकांच्या बाबतीमध्ये काय काय बोलतो बरं का, सगळ्याच नाही, काय काय लोकांच्या बाबतीमध्ये वारीला आल्या पुरतच रामकृष्ण हरी, आणि घरी गेलं नको नको मना गुंतू माया जाळी, माया जाळामध्ये गुंतून जातात. आपल्या ठिकाणी स्मशान वैराग्य आहे. मशान वैराग्य, स्मशान वैराग्य कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? जोपर्यंत मशानामध्ये मनुष्य असतो, एखाद्याला धन द्यायला जात असतो, जातो की नाही आपण? एखाद्या माणसाला धन देण्यासाठी जातो, तेव्हा तिथं बघा काय काय लोकांची चर्चा असते. माणसाच्या जीवनात काय आहे? चर्चा काय वैराग्य असतं त्या ठिकाणी महाराज. काय माणसाच्या जीवनात? किती चांगला मोठा माणूस होता, भला माणूस होता, काय जाताना घेऊन गेला. माणसाच्या जीवनामध्ये काय अर्थ नाही, क्षणाचा भरोसा नाही. हो, चांगलं वागावं याचा हिशोब वर आहे, चांगलं कर्म करावं. जीवनामध्ये काही नाही. बघा ना केवढा मोठा माणूस सकाळी भेटला हो आणि दुपारी तर असं झालं. जीवनामध्ये परमार्थाशिवाय काही नाही बघा, संसारामध्ये काही नाही. कुठं म्हणतं हे? स्मशानभूमीमध्ये म्हणतो बरं का. आणि घरी आलं झालं, चाल ये माझ्या मागल्या. संसाराचा गाडा चालवत राहतो, याला म्हटलं जातं स्मशान वैराग्य. आपल्या ठिकाणी वैराग्य नाही, विवेक नाही, म्हणून हे ज्ञान प्राप्त होत नाही. स्वस्वरूपाचं ज्ञान. मी कोण आहे ऐसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. दुसरा मार्ग अतिशय कठीण आहे, तो म्हणजे योग मार्ग. तो देखील तिथं तुकोबाराय सांगत नाहीत बरं का आपल्याला. पहिला मार्ग आपण पाहिला, ज्ञान मार्ग, तो देखील कठीण आहे. आता योग मार्ग किती कठीण आहे? योगाची या वाटा माऊली म्हणतात, जे निघाले गा सुबटा तया दुःखाचा शिशेल वाटा भागा आला. दुःख सहन करावं लागतं योग मार्गानं. योग मार्गानं जावं माझ्या माऊलींनी. योग कधी पूर्ण होतो तुमच्या लक्षात येते का मी काय बोलतो? योग कधी पूर्ण होतो सांगू का? योगाचे 8 अंग आहेत. जेव्हा 8 अंग पूर्ण होतात तेव्हाच योग पूर्ण होतो. नुसता रामदेव बाबाचा आसन करून पूर्ण होत नाही, लक्षात ठेवा. ऐक ना, नुसतं रामदेव बाबाचं आसन केलं म्हणजे योग पूर्ण झाला असं नाही. योगाची 8 अंग आहेत, ती पूर्ण व्हावी लागतात तेव्हा योग पूर्ण होतो. योगाची 8 अंग कोणती?
विचारसागर या ग्रंथामध्ये गोड चिंतन आलेलं आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. शेवटचा अंग कोणता आहे? समाधी. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान आणि धारणा, समाधी. जेव्हा आपण समाधी पर्यंत पोहोचू तेव्हा योग पूर्ण होतो. आता समाधी पर्यंत जाणं शक्य आहे का? अंतःकरण वृत्ती ब्रह्माकार होणं, अंतःकरण वृत्ती ब्रह्माकार होणं याला समाधी अवस्था म्हणतात. इथपर्यंत पोहोचले माझे ज्ञानोपारायण. इथपर्यंत फक्त माझे ज्ञानोपारायण पोहोचले, संत महात्मे पोहोचले. तुकोबाराय म्हणतात तुमच्या कामाचं हे नाहीच. नाना याग करणं तुम्हाला जमणार नाही. माऊली तर म्हणतात योग याग विद्येने नोहे. येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी दंबधर. योग मार्ग किती कठीण आहे आणखी सांगतो माऊलींच्या भाषेत. तहाने तहानची प्यावी. जमल का आपल्याला? फक्त बोलायचं. तहान लागलेल्या माणसानं फक्त तहान हा शब्द म्हणायचा आणि तहान भागवायची. जमल का आपल्याला? भूक लागलेल्या माणसानं फक्त भूक एवढंच बोलायचं आणि भूक भागवायची. जमल काय? खावंच लागतंय. तहाने तहानची प्यावी, भुकेल्या भूकची खावी. आहो रात्र व्हावी मवा वारा, शीत वेढावे उष्ण पांगुरावे. वृष्टीची असावी घरांतू. हे जमल का आपल्याला? नाही. योग मार्ग देखील कठीण आहे. तिसरा मार्ग कर्म मार्ग. त्यामध्ये दोन प्रकार पडतात. एक निश्चित कर्म आणि दुसरं विहित कर्म. विहित कर्म कशाला म्हणतात? जे शास्त्रानं सांगितलेलं आहे, जे वेदानं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आचरण करणं याचं नाव आहे विहित कर्म. ते देखील तुमच्या आमच्या बाबतीमध्ये कठीण आहे. शास्त्राप्रमाणे वागणं जमतंय का आपल्याला? जमतंय का? नाही. चौथा मार्ग उपासना, तो देखील कठीण आहे. व्रत वैकल्य करणं, पूजा पाठ करणं हा उपासना मार्ग आहे बरं का महाराज. वारी करणं, ही पंढरीची वारी हा उपासना मार्ग आहे महाराज. भक्ती मार्गातलाच प्रकार उपासना मार्ग. काही काही लोक एकादशी धरतात. एकादशी करणं हा उपासना मार्ग आहे. एकादशी जास्त खासी, रोजच्या पेक्षा जास्त. दशमी दिवशीच म्हणतो उद्या एकादशी आहे बरं का, वाढ 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 आहे की नाही. आणि एकादशी दिवशी रोजच्या पेक्षा जास्त खातो. भरपूर आयटम असतात. आणि द्वादश वाढताना काय म्हणतात? कालची एकादशी होती, वाढ आज वाढ. ही आपली एकादशी, व्रत एकादशी. उपवास आहे का? करीन उपवासी गायीला आहार निशी मुखी ना. मग उपासना मार्ग देखील तुमच्या आमच्या बाबतीमध्ये कठीण आहे. आता सगळ्यात सोपा मार्ग कोणता? भक्ती पंथ बहु
नागवेया पापा येणे जाणे खेपा येण्याची एके कुंटते. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे. भगवंताचं नामस्मरण करा. आता आपण नामस्मरण करतो नाही असं नाही, परंतु नामस्मरणामध्ये चित्त असतं का आपलं? असतं का सांगा? अजिबात नाही. काय काय लोक बघा हरिपाठ म्हणतात, हरिपाठ लक्ष नसतं बरं का. पण हरिपाठ कसा असतो माहिती का? कुत्र मागं लागल्यासारखं धावता. देवाचे दुर्भक्षण हे चहा झाला की नाही? हरिपाठात लक्ष नाही बरं का. माऊली काय म्हणतात? चित्त नाही नामी तरी देव व्यर्थ आहे. बरं चुकीचा सगळा हरिपाठ बरं का, सगळा चुकीचा. नाममंत्र जप कुठं जाईल बापू? आता कोटी जाईल का कुठं जाईल? कोटी जाईल. पण ते काय म्हणतात? नाममंत्र जप कुठं जाईल बापा? आता कुठं घालू? सगळा चुकीचा हरिपाठ असतो. आणि पुढे अजून भजे खा त्वरित भावनायुक्त. भजे 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 खा हॉटेलमध्ये. ऐक ना, चित्त नाही नामी तरी देव. हरिपाठ चुकीचा. भजन देखील चुकीचं काय काय लोक म्हणतात. वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन या वाटेनं लागायचंय पहा. तुम्ही चरणामध्ये महाराज म्हणतात, तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुडी आनंदी. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावरी. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. पांडुरंग दीनबंधू दयाचे ते नाम. आंधळ्या जीवीचे जाणी तू वर्म. म्हणून या लोगा देई माझे मज वर्म. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. भीमातिरेक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर. तेथील मुकासी चार भुजा त्यासी पहिला 16,000. नाचत जाऊ त्याच्या गावाने खेळया सकळास येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामी. म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुडी आनंदी. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुडी आनंदी. विठोबा
अल्प वाटे चला जाऊ वाचे गाव विठ्ठल तुम्ही आम्ही खेडी मिडी गदारुडी आनंदी. कसं जायचं ध्वजा कुंचे गुरुड टके शृंगारणिके करुणी तुम्ही आम्ही खेडी मिडी गदारुडी आनंदी. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा गोपी चंदना ओटी तुळशीच्या माळा हार मिरविते गळारी टाळ मृदंग घाई पुष्पांचा वर्षाव अनुपम्य सुख सुहळा रे नाचते आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे. गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, मुखामध्ये देवाचं नाम आहे आणि हातामध्ये भगवी पताका आहे. आणि ही पताका घेऊन पंढरीची वारी जो करतो ना त्याच्यासारखा श्रीमंत या जगात कोण नाही. लक्षात श्रीमंत कुणाला म्हणायचं? लौकिक धन ज्याच्याजवळ आहे त्याला श्रीमंत नाही बरं का म्हणायचं. पारमार्थिक धन ज्याच्याजवळ आहे त्याला श्रीमंत म्हणायचं. शब्दाची तरच नाही, शब्दाची शस्त्रयज्ञ करू. काकूंच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर त्यांच्या ठिकाणी पारमार्थिक संपत्ती आहे. पारमार्थ महाधन जोडी देवाचे चरण धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना. हेच खरं धन काकूच्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच चेहऱ्यावरचं तेज आहे, समाधानाचं तेज आहे. लक्षात ठेवा. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चिंता समाधान. महाराज एक सांगू का तुम्हाला, गळ्यामध्ये सोनं नाणं घातल्यानंतर अहंकार वाढेल, परंतु ही पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर सगळं जग वाकून नमस्कार करेल पाया. रामकृष्ण हरी माऊली म्हणून पाया पडेल सगळं जग. अहो पंतप्रधान जरी असला, मुख्यमंत्री जरी असला तर वारकऱ्याच्या पाया पडतो. ही ताकद वारकऱ्याची आहे. पाया पडत नाही. लक्षात ठेवा. फार मोठी किंमत आहे या माळेला. गळ्यामध्ये सोनं नाणं घातल्यानंतर समाजाची नजर पडेल तुमच्यावर, परंतु ही पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर जगाच्या मालकाची पांडुरंगाची नजर पडेल तुमच्यावर. भगवंताची कृपा हवी असं वाटत असेल गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. ज्याच्या कपाळाला गोपी चरणाचा टिळा आहे आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे त्याला यम देखील घाबरतो बरं का, थरथर कापतो. नवे नवे शेवटी त्याला न्यायला यम येत नाही, देव येतो. देव ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापी जे कडे काळ तया फेने. कारण यम देखील म्हणतो हे गिराईक माझं नाही, वाड वेळ झाला उभा पांडुरंग. म्हणताचं गिराईक आहे, नेण्यासाठी देव येतो महाराज आपल्याला. म्हणून वारकरी व्हा. गळ्यामध्ये तुळशीची माळ, मुखामध्ये देवाचं नाम. नामस्मरणामध्ये फार मोठी ताकद आहे बरं का. ऐका ऐका ऐका. स्नान करताना देवाचं नामस्मरण जर केलं तर ते तीर्थ स्नान होईल. भोजन करताना देवाचं नामस्मरण जर केलं तर तो प्रसाद होईल. स्वयंपाक बनवताना देवाचं नामस्मरण जर केलं, महिला मंडळ स्वयंपाक बनवताना देवाचं नामस्मरण जर केलं तर तो महाप्रसाद होईल. चालताना देवाचं नामस्मरण जर केलं तर ती तीर्थयात्रा होईल. झोपताना देवाचं नामस्मरण जर केलं तर ती ध्यान निद्रा होईल. कर्म करताना देवाचं नामस्मरण जर केलं तर ती कर्म भक्ती होईल.
होईल. घरामध्ये देवाचं नामस्मरण जर केलं तर ते घर मंदिर होईल. पण त्या घरातली माणसं देव माणसं व्हावीत असं वाटत असेल तर वारीला यावं, भजन करावं, भगवंताचं चिंतन करावं, संतांचं नामस्मरण. ध्वजा कुंचे गुरुडा टके शृंगारणी करुणी तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुळी आनंदी. आणि ही वाट वैकुंठाला जाणारी वाट आहे. पहा जवळी वाट तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुडी आनांदी. हरीचे विद्यावंत झालोरी जाऊनी पंढरपुरे राहिलो रे. कडे काळाच्या माथा पाय देऊन्या वैकुंठ भुवनासी गेलो रे. कडे काळावरी घातले कास एक एका होनी बळे रे. नाचते आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे. म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, वैकुंठाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर परमार्थ करावा, भगवंताचं चिंतन करावं, नामस्मरण करावं. आणि तो करण्यासाठीच आपण इथं आलेलो आहे. पहा, पंढरीची वारी करण्यासाठी काकूंच्या सानिध्यामध्ये फार मोठी सेवा आहे, फार मोठं योगदान आहे त्यांचं. तुम्हा सगळ्यांना हाताला धरून या भक्तीच्या वाटेला लावलं. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही वारी तसंच अशीच चालत राहणार आहे, पिढ्यान पिढ्यात चालत राहणार आहे. पिढ्यान पिढ्या
पिढ्यान पिढ्या अखंड ही वारी अशीच चालत राहणार आणि इथंच येणार पाटलांच्या. काय वातावरण आहे बघा ना इथलं. अतिशय पावनभूमी आहे पहा. कारण एका महात्म्यानं या मंदिराची स्थापना केलेली आहे पहा. फार मोठ्या महात्म्यानं, ब्रह्मचारी असलेला महात्मा. आणि त्यानं त्यावेळेस सांगितलं होतं, भविष्य सांगितलं होतं, इथं मोठमोठ्या महात्म्यांची संतांची पावलं लागतील आणि लागली. म्हणून फार मोठी भूमी आहे, तपोभूमी. भूमी नाही, तीर्थक्षेत्र आहे म्हटलं तरी कारण संत महात्मे ज्या ठिकाणी जातात ती भूमी राहत नाही, तीर्थक्षेत्र बनत असतं पहा. म्हणून तो महात्मा आला आणि या ठिकाणी मंदिर उभारलं आणि या दत्तप्रभूंची सेवा पाटील करीत आहेत आणि म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये यश आहे. कारण भगवंताची कृपा त्यांच्यावर आहे. तात्या आहेत, वस्ताद आहेत, सगळी प्रेमाची माणसं आहेत, सेवेधारी माणसं आहेत. सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. कराडकर साहेबांच्या चरणी, काकूंच्या चरणी. ज्यांचं वर्णन शब्दामध्ये करता येतं त्यांचं कार्य मर्यादित असतं, परंतु ज्यांचं वर्णन शब्दामध्येही करता येत नाही, शब्दाच्या पलीकडे ज्यांचं वर्णन आहे त्यांचं कार्य म्हणजे अमर्यादित आहे पहा. संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही. काय वर्णन करावं, अशा महात्म्यांचं काय वर्णन करावं. असं झालेली सेवा काकूंच्या चरणी समर्पित करतो. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पित करतो. दत्त भगवान परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पित करतो. ज्यांच्या दरबारामध्ये अभ्यास करायला मिळाला, जोग महाराज संस्था आळंदी, 4 वर्षाचा कोर्स आणि नंतर पुन्हा 3 वर्ष राहिलो. 7 वर्ष ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये राहण्याचा योग आला आणि तुम्ही बांधलेल्या घाटावर पकवाज वाजवण्याचा योग आला. केवढे मोठे उपकार आहेत, फार मोठे उपकार आहेत, फार मोठे उपकार आहेत कराडकर साहेबांचे. आणि आशांच्या सानिध्यामध्ये आपण सगळेजण आहोत. आपण भाग्यवान आहे महाराज. झालेली सेवा ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला इथंच पूर्ण विराम देतो. विनेकरी आमचे नाना यांची फार मोठी जुनी परंपरा आहे पहा. आणि फडकरी आहेत, ते चातुर्मासी फडावरचे आहेत. त्यांची चरणी सेवा समर्पित. मृदंगाचार्य ज्यांच्या वादनानं आपण नाचतो डोलतो, त्यांच्या हातामध्ये फार मोठी ताकद आहे, गोडवा आहे, मंत्रमुग्ध असं त्यांचं वादन. आणि तुम्ही सर्व एक एकाहुनी बळी रे. तुम्हा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सेवेला इथंच पूर्ण विराम देतो.